कोण म्हणत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेल्या मतापेक्षाही आपण मतदान घेणार आहे. काही लोकांचं अगदी 1 लाखाचं लीडचं मान्य करत होते. तर अतिशय चांगल्या मताधिक्याने आपण निवडून येणार याची खात्री या निवडणुकीमध्ये होती, असं वातावरण आपल्या मतदारसंघात होतं. तर दुर्दैवानं ते झालं नाही. निकाल लागल्यानंतर बरेचसे संकलन करण्यात आले. काही गट आपल्यामध्ये असताना सुद्धा यांची मदत आपल्याला झाली नाही असं बोलण्यात आलं. काही पक्षांची आपल्याला मदत झाली नाही असं बोलण्यात आलं. तर खरंच असं झालं का? माझं म्हणणं आहे, जी लोक आपल्या सोबत होती, जी लोक आपल्या प्रचारात होती, जी नेते मंडळी होती, जे पक्ष होते, त्या सर्वांनी प्रामाणिकपणे आपल्याला मदत केली. जनतेनं आपल्याला साथ दिली. पण घोळ कुठं झाला? ईव्हीएमचा घोळ झाला असं म्हणतात. कारण ईव्हीएमचा घोळ नक्कीच झाला. आपल्या मतदारसंघात आपण बघितलं तर नक्कीच तिची खात्री पडते. आपल्या जिल्ह्यातला जर निकाल बघितला तर नक्कीच तिची खात्री पडते. अशी ठरवून पडण्यासाठी मदत सगळ्या उमेदवारांना पडते. ठरवून पडलेलं लीड खरं तर सगळ्या उमेदवारांना पडण्यासाठी असं दिसून येते. माझं असं म्हणणं आहे की ईव्हीएम टॅम्परिंग किंवा मशीन सेट करूनच येताना आलं आणि मतदान रजिस्टर होत असताना हा घोळ झाला. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. या निवडणुकीमध्ये जरी आपण सगळीजण काही लोक अगदी साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतो. 2009 पासून हे नवीन मतदारसंघ आपल्यामध्ये आल्यानंतर काही लोक या प्रक्रियेमध्ये साहेबांच्या सोबत आले. खरं माझ्या बरोबर तुम्हाला सगळ्यांनाच ही अतिशय वेगळ्या प्रकारची निवडणूक आपली ही परवाची झाली. कारण का सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मोठी खंत या निवडणुकीमध्ये आपल्याला होती ती होती की आपण स्वर्गीय पी.एन. साहेब नसताना या निवडणुकीला सामोरे गेलो. ज्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी हा निर्णय घेतला, पी.एन. साहेबांच्या आकस्मिक जाण्यानंतर तुम्ही सर्वांनी आपल्या या गटाची, आपल्या या विधानसभेच्या नेतृत्वाची जबाबदारी माझ्यावर दिली आणि नुसती जबाबदारी दिली नाही तर माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सर्वजण या प्रचारात उतरला. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. जवळजवळ 5 महिने या मतदारसंघाचा काही ठिकाणी तिसऱ्यांदा, काही ठिकाणी चौथ्यांदा, काही गावांमध्ये माझा दौरा झाला. पक्षाने सुद्धा पहिल्याच मुलाखतीनंतर, पहिल्याच यादीमध्ये पी.एन. साहेबांच्या नावावरतीच निष्ठा ठेवून आपल्याला उमेदवारी दिली. सोबत अनेक लोक जोडून गेली, पण प्रचारही चांगल्या पद्धतीने केला. तरुणांनी तर खास करून ही निवडणूक पूर्णपणे हाती घेतली होती. महिला वर्ग आमच्या गावातल्या असतील, जवळपासच्या काही गावातल्या महिला अक्षरशः दिवसभर प्रत्येक गावात घर टू घर फिरल्या. त्या प्रचारादरम्यान आपल्यातलीच काही लोक आपल्यातून दूर निघून गेले. खरं बरीचशीच मंडळी सुद्धा
आपल्या सोबत आले. एक अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचार आपण ह्या निवडणुकीमध्ये केला. मतदान झाल्यानंतर, मतदान झालेल्या दिवशी असेल, नंतरच्या 2 दिवसामध्ये बरेच पत्रकारांशी माझं बोलणं झालं होतं, बऱ्याच संपादकांशी बोलणं झालं होतं, पोलीस खात्यातील बरेच अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं होतं. कुठल्याही तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या आपल्यावरती मताधिक्य पडेल अशी परिस्थिती खरं तर या निवडणुकीमध्ये नव्हती. बरेच आकलन आपण करत होतो. बरेच कोण म्हणत होतं की छत्रपती शाहू महाराजांना मिळालेल्या मतापेक्षाही आपण मतदान घेणार आहे. काही लोकांचं अगदी 1 लाखाचं लीडचं असं मान्य करत होते. तर अतिशय चांगल्या मताधिक्याने आपण निवडून येणार याची खात्री या निवडणुकीमध्ये होती. असं वातावरण आपल्या मतदारसंघात होतं. तर दुर्दैवानं ते झालं नाही. निकाल लागला. निकाल लागल्यानंतर बरेचसे आकलन करण्यात आले. काही गट आपल्यामध्ये असताना सुद्धा यांची मदत आपल्याला झाली नाही असं बोलण्यात आलं. काही पक्षांची आपल्याला मदत झाली नाही असं बोलण्यात आलं. खरंच असं झालं काय? माझं म्हणणं आहे, जी लोक आपल्या सोबत होती, जी लोक आपल्या प्रचारात होती, जी नेते मंडळी होती, जे पक्ष होते, त्या सर्वांनी प्रामाणिकपणे आपल्याला मदत केली. जनतेनं आपल्याला साथ दिली. मग घोड कुठं झाला? ईव्हीएमचा घोड झाला असं म्हणतात. खरं ईव्हीएमचा घोड नक्कीच झाला. आपल्या मतदारसंघात आपण बघितलं तर नक्कीच तिची खात्री पडते. आपल्या जिल्ह्यातला जर निकाल बघितला तर नक्कीच तिची खात्री पडते. आणि पूर्ण आपल्या राज्याचा जो निकाल बघितला तर निश्चितच या प्रकारचं वातावरण, एक हाती सत्ता महायुतीला मिळेल असं कुठेही, कुठल्याही गावामध्ये असेल, कुठल्या मतदारसंघात, कुठल्या जिल्ह्यामध्ये वातावरण नसताना सुद्धा आज ही परिस्थिती आली. निकाल लागल्यानंतर 2-3 दिवसातच सगळ्या पराभूत उमेदवारांना मुंबईला मिटिंगला बोलवलं होतं. तिथं सुद्धा गेल्यानंतर ही चर्चा झाली. अशी ठरवून पडण्यासारखी मतं सगळ्या विजयी उमेदवारांना पडल्या. ठरवून पडलेलं लीड खरं तर सगळ्या उमेदवारांना पडण्यासारखं असं दिसून येते. मागाशी कुणी सांगितलं एका गावामध्ये 0 मतं आपल्या एका विरोधकांच्या विरोधी उमेदवारांना झाली. असे बरेच गावामध्ये आणि अशा बरेच मतदारसंघात असे प्रकार घडलेले दिसून येतो. ईव्हीएम टॅम्परिंग झाले हे नक्की झाले. ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ झाला. तर ज्या दिवशी मतमोजणी झाली ती पूर्ण प्रक्रिया खरं तर पारदर्शकपणे पार पडली होती. त्या दिवशी घोळ झालेला नाही. माझं असं म्हणणं आहे की ईव्हीएम टॅम्परिंग किंवा मशीन सेट करूनच येताना आलं आणि मतदान रजिस्टर होत असताना हा घोळ झाला. खरं तर निवडणूक आयोगाकडे आपण मागणी केली. निवडणूक आयोगाकडे अशी तरतूद आहे की झालेल्या मतदानापैकी 5% मतमोजणी मशीन आणि त्याच्या व्हीव्हीपॅटची जी स्लिप्स आपण बघितली त्याचं क्रॉस चेक करून आपल्याला दाखवणार आहे. जर ते करत असेल आणि ते पैसे घेऊनच जर करणार असले तर त्यांनी पूर्णच मतदारसंघात झालेलं मतदान आणि व्हीव्हीपॅटचं मतमोजणी करून दाखवायला पाहिजे असं माझं मत आहे. प्रदेश मीटिंग मध्ये सुद्धा हा मी मुद्दा बोललो होतो. त्याचबरोबर हे करत असताना नाना पटोले साहेबांनी आपण सगळ्यांनी त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल. 76 लाख मतदान हे संध्याकाळी 5 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत रात्री 20 तारखेला झालं असं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्याच्यावर सुद्धा मी नाना पटोले साहेबांना बोललो. पूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्ती मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्ती मतदान आपल्या करीब विधानसभा मतदारसंघात झालं. म्हणजे त्याचा अर्थ आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती मतदान
करण्यासाठी माणसं पाहिजे आपल्या करीब विधानसभा मतदारसंघातून बाहेर पडली. आपलं मतदान जवळजवळ 6:30 ते 5:45 वाजेपर्यंत पूर्ण मतदारसंघातलं मतदान करून संपलं होतं. आपल्या सगळ्या पेट्या जवळपास 7:30-8 वाजेपर्यंत बनवला पोहोचल्या होत्या. फक्त गगनमोठ्या तालुक्यातल्या पेट्या सगळ्या एकत्र करून येण्यासाठी उशीर झाला. तर काही पेट्या जवळजवळ 10:30 वाजता शासकीय गोडाऊनमध्ये पोहोचल्या होत्या. मात्र सगळ्यात जास्त झालेल्या मतदान झालेल्या मतदारसंघात मतदान जर 7 वाजता संपलं तर रात्री 11:30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगानं नेमकं कुठं मतदान रजिस्टर केलं होतं, कुठल्या बूथवर रजिस्टर झालं याची सुद्धा माहिती आपण काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे माहिती दिली.